गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा व्लॉग थोडासा लेट येत आहे, त्यामुळं आय एम सॉरी. तर आज आहे पोळ्यांचा स्वयंपाक. तर इथं मी बनवत आहे वांगी. तर वांगी खूप मी सिंपल बनवते. ह्याच्यामध्ये मी टमाटर वगैरे काही घालत नाही. जेव्हा पोळ्यांसाठी मी बनवत असते वांगी, तर नॉर्मल जे आपले कांदे आहेत ते फ्राय करून मी वांगी घालून ह्याला छान असं शिजवून घेते. वांगी करताना कधीसुद्धा तुम्ही देठच सकट करा, कारण त्याच्यातसुद्धा खूप छान चव येते त्यानेसुद्धा. तर इथं माझी देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे. सॉरी. तर इथं मी ठेवलेलं आहे डाळ शिजवण्यासाठी, आणि इथं मी कटाची आमटी करण्यासाठी रेडी करून घेतलेली आहे. तर कटाची आमटी मी कशी करते हे तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर इथं मी कांदा, चिंच, जिरे आणि थोडंसं खोबरं, तर हे सर्व घालून मी पेस्ट करून घेते. आणि बस मग नॉर्मल जस्ट ते घालून फोडणी द्यायचं आहे, आणि जे कट निघालेलं आहे ते घालायचं आहे. तर खूप छान लागते ही कटाची आमटी. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा याप्रमाणे. तर सर्व माझा स्वयंपाक झालेला आहे. भात झालेला आहे, कटाची आमटी झालेली आहे, भाजी झालेली आहे, पापड वगैरे सर्व मी तळून ठेवलेले आहेत. पुरणसुद्धा माझं रेडी झालेलं आहे. पोळ्यांसाठी जे कणिक भिजवलेलं आहे ते सुद्धा छान भिजलेलं आहे. तर आता मी पटकन पोळ्या करून घेते. गुड मॉर्निंग. तर हा आहे नेक्स्ट डे. तर काल मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले, कारण पोळ्या बनवल्या, त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि सर्वांना जेवण वगैरे द्यायचं होतं. आणि खूप धांदल उडालेली होती, कारण इकडं करायचं तिकडं वाढायचं, तर मला शूट वगैरे करता आलं नाही आणि मला झालंसुद्धा नाही. त्यामुळं कालचा ब्लॉग तिथंच स्टॉप केला. तर आज आहे नेक्स्ट डे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन. जे काही मी अप्लाय करते, जे काही माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्ता बसलेले आहे सकाळचे 7:30. तर आत्ता माझी अंघोळ वगैरे सर्व झालेली आहे, आणि मी इथं तुम्हाला आज दाखवणार आहे माझे स्किन केअर रुटीन काय आहे. तर मी इथे माझं जे स्किन केअर रुटीन आहे ना ते करून घेत आहे. तर स्किन केअर रुटीन म्हणजे खूप काही जास्त करत नाही, फक्त एक मॉइश्चरायझर लावते आणि सनस्क्रीन लावते, बस झालं माझं स्किन केअर रुटीन. तर सकाळी स्वतःसुद्धा आपण जर फ्रेश झालो तर आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो आणि आपल्यालासुद्धा छान वाटते. तर तुम्हीसुद्धा जेवढं तुम्ही घराची काळजी घेता ना, तसंच स्वतःची काळजी घ्यायला पण विसरू नका. त्यानंतर लाईट अशी मी लिप बाम लावते. तर बस हीच आहे माझी मॉर्निंगची स्किन केअर रुटीन. तर माझी नाईट स्किन केअर रुटीन काय हे सुद्धा मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. आजचा हा छोटासाच व्लॉग मी बनवत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.